तर रामराम शेतकरी मित्रांनो, हा आपला व्हिडिओ आहे 5 जूनचा आणि जून महिना म्हटला म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की शेतकऱ्यांची एकच धावपळ राहते, ते म्हणजे पेरणीची. आणि आपल्या मागे पण पेरणीची धावपळ असल्यामुळे आपला हा व्हिडिओ लेट एडिट झाला आणि तुम्हाला लेट पाहायला मिळतो. तर विषय असा आहे की आज जायचं होतं आपल्याला सऱ्या पाडायला. हे बाबा येत होते मागे टिफन घेऊन आणि आपण चाललो आपली छकुली घेऊन समोर वावरात. आणि हे आलो आपण आपल्या वावरात. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती का, या वावरात कालपर्यंत मक्याचे धसं उभे होते. हे रात्रीच रोटावेटर केलं आणि आज आपल्याला इथं सऱ्या पाडून आणि ठिबक टाकून 2 दिवसात पेरणीसाठी रेडी करायचं आहे. आणि हा आहे आपला पुण्याचा भाषा. हा पुण्याला असतो. याची 2 दिवसात शाळा चालू होणार होती आणि हा पुण्याला जात होता. म्हटलं थांबतो इकडे आपली पेरणी करूनच जाय. इकडे गप्पाच करत होतो तेवढ्यात बाबा आले टिफन घेऊन आणि आता आम्ही भेटतो आमच्या कामावर. तर चला म्हटलं पहिलेच ऊन झालेलं आहे, मग पटापट टिफन घेतली गाड्यातून उतारून आणि टाइमपास न करता आपल्या सांड्या पांड्याला झुकून सुद्धा घेतले. सर्व झाल्यानंतर टिफन टाकली बाबांनी अडासणाने, कारण आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे सऱ्या पाडत आणायच्या होत्या. ते सगळं जाऊ दे. हे आपली टोपी कशी आहे, हे आपल्याला फुकट भेटलेली आहे. तुम्ही म्हणसान फुकट कशी, तर इंडियन फार्मरने आपल्याला एक गिव्ह मध्ये दिलेली आहे. असं वाटलं नव्हतं की आपले बैल एवढे भारी चालतील, कारण आता कधीचा त्यांना आराम होता आणि आराम असला की बैल जरा तणफणच करतात, पण आपले बैल एकदम भारी चालत होते. हे पहा आपला ठिबक बी वावरातच पडेल आहे, म्हणजे आता सऱ्या पाडल्या की लगेच मागे नळ्या टाकणं सुरू. हे आलो आपण आपल्या पूर्वेकडच्या दुऱ्याकडून. आता तुम्ही म्हणसान की इकडूनच सऱ्या का पाडतात, तर आपल्या वावराला इकडून सऱ्या पाडल्या की तिकडे कातरा निघत नाही. आता तुम्ही म्हणसान की बाबा टिफन हाणताय आणि तू नुसता व्हिडिओ काढतोय, तर असं नाही. सऱ्या आपल्यालाच पाडायच्या आहे, पण ते बैल कधीचे हाणले नव्हते तर ते बरोबर चालता नाही. म्हणून बाबा म्हणत की पहिले 2 उलटे मी काढून देतो, त्यानंतर तू हाणतो. मग बाबांनी 2 उलटे काढून दिले ना, आता आपली बाडी आहे टिफन आणायची. आता दिवसभर आपल्याला काही वांधा नाही. घेतली मग टिफन हातात आणि केल्या सऱ्या पाडणं सुरू. आणि 2-3च उलटे पहा किती मोठा सऱ्या पाडला, कारण चारचा फाटा असला की सऱ्या पाडायला टाइम नाही लागत. हा आपला भासा नळा टाकायला इकडे सुरू पण झाला होता. गडी राहते पुण्यात, पण गावाकडे आला की शेतीतलं सगळंच कामं करते. मागे चालू होत्या मग नळा टाकणं, आपण समोर पाडत होतो सऱ्या. ऊन तर लय तपत होतं, पण म्हटलं आज एवढं वावर क्लिअर केल्याशिवाय घरी जायचंच नाही. टिफनच्या मागे फिरू लागली होती आपल्याला तहान. बाबा आले होते मस्त विहिरीचं थंडगार पाणी घेऊन. बाबा म्हणत तू पाणी पे, तडलूक मी आणतो 2-3 उलटे. पाणी पिल्यानंतर मस्त मोबाईल मध्ये गाणे दिले लावून तोंड घेतलं बांधून आणि सऱ्या पाडायला परत केली सुरू. सुरुवात झाल्यावर मग डायरेक्ट अर्ध वावर झाल्यावरच थांबलो. मग म्हटलं चला आता पहिले एवढा नळा टाकून घेऊ, तोपर्यंत आपले बैल पण आराम खातात आणि पाणी पण पिऊन येतात. मग पटापट बाबाला पहिलं दिलं सोडून, बाबा गेले पहिलं पाजायला आणि आपण चाललो आता नळा टाकायला. मग इकडे नळा टाकायला घेतली नळी हातात आणि केल्या नळा टाकलं सुरू. आणि गंमत आहे का, बाबा मयातून बैल पाजून नाही आणत, तर जडलोक आम्ही सऱ्या पाडेल होत्या, तडलोक नळ्या टाकून सुद्धा घेतल्या होत्या. एखादा गडी हाताखाली असला की आपल्याला काम करायला काहीच टाइम नाही लागत. हा आपला भासा दिवसभर आपल्या हाताखाली होता, म्हणून तर आपल्याला तेवढा नळा टाकायला काहीच टाइम नाही लागला. मग मस्त झाडाखाली विहिरीचं थंडगार पाणी प्यायला, त्यानंतर आपले बैल घेतले आणि चाललो आता राहिलेल्या सऱ्या पाडायला. लगेच आलो मग टिफन जवळ आणि आपल्या सांड्या पांड्याला परत एकदा झुकून घेतले आणि पुन्हा केली सऱ्या पाडायला सुरुवात. आता उन्हाचा चटका पण जरा कमी झाला होता, तर काम करायला अजूनच मजा येत होती आणि बैल पण जोरात चालत होते. आपल्याला तेवढा सऱ्या पाडायला काहीच टाइम नाही लागला. आपण लगेच आलो तेवढा सऱ्या पाडून मेरीवर. मग पटापट एक शेवटचा उलटा मारून घेतला आणि अळासनं मारून घेतला आणि बैलांनी डायरेक्ट आपल्याला गाड्याजवळ वळत आणला, कारण बैलांना पण समजलं की आता संध्याकाळ झाली ना, आता घरी टाकायचं. म्हटलं तर झाल्या सऱ्या पाडणं, पण त्यांच्या थोड्या नळ्या बाकी होत्या. मग म्हटलं चला आपण बैलांना सोडून घेऊ आणि सामान गाड्यात टाकू, तोपर्यंत त्यांच्या नळ्या पण टाकणं होऊन जाता. आणि इकडे येऊन पाहत नाही तर त्यांच्या नळ्या टाकणं सुद्धा झाल्या होत्या. बाकी सामान आणि जू वगैरे मी आधीच गाड्यात टाकून घेतलं होतं, फक्त टिफन राहिली होती गाड्यात टाकायची. ते बाबा आल्यानंतर आम्ही दोघांनी गाड्यात टाकून घेतले. गाड्यात टिफन टाकून दिल्यानंतर बाबा येत होते मागून गाड्या घेऊन आणि मी आणि आपला भासा निघालो छकुली घेऊन घरात. होता मित्रांनो आजचा आपला पूर्ण दिवस. एकाच दिवसात आपण ना घरच्या घरी 3 एकर सऱ्या पाडून आणि नळ्या टाकून रेडी केला. आता फक्त आपल्याला नळ्यांमधून पाणी काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आतुरता राहील फक्त पेरणी. तर अशी होती आपली पेरणीच्या तयारीची धावपळ. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठंच जाऊ नका, कारण लवकरच भेटूया आपण एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग आम्ही निघालो आता घराकडे.